महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागामध्ये 903 जागांसाठी भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग या भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे याबद्दल सुद्धा आपण माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर या भरतीचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग या भरतीचे। आजही तुम्ही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 24 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे भूमी अभिलेख विभाग या भरतीची। आणि या भरतीमध्ये निवड आपली कशा प्रकारे असणार आहे, यामध्ये आपला पेपर आहे की नाही, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड वगैरे आहे काय, आपला निवड यामध्ये कशा प्रकारे होणार आहे, पगार वगैरे किती भेटणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभाग या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आणि या भरतीची सर्व जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागामध्ये हे 903 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग या भरतीमध्ये, तर आपल्याला जो पगार या ठिकाणी भेटणार आहे 19,900 ते 19,900 ते 63,200 पर्यंत आपल्याला पगार यामध्ये भेटणार आहे भूमी अभिलेख विभाग या भरतीमध्ये, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी पुढे सांगणार आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येत नाही आणि मागासवर्गीय कॅटेगरीचे असेल SC/ST कॅटेगरीचे तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं या भरतीमध्ये जे वय मोजलं जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग या भरतीमध्ये, तर 24 ऑक्टोबर 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला, खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी ठेवण्यात आली आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। तर या भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग या भरतीमध्ये, तर पहा यामध्ये जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आला आहे, तर पहा यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 10वी पास पाहिजे प्लस ITI सर्वेक्षकचा पाहिजे। आणि त्याचबरोबर मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखक 40 शब्द प्रति मिनिट, गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखक प्रमाणपत्र, एवढं जर तुमचं शैक्षणिक पात्रता असेल तरच आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुम्हाला तर माहित असेल तर ते आपण एखाद्या वेळेस वावर वगैरे गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी दिसते, ते यामध्ये जे आपल्याला काम करायला लागते तर तुम्ही पाहिलं असेल तर ते कॅमेरा घेऊनच त्या ठिकाणी राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तो स्टँड सारखा त्यांचा राहते आणि त्याच्यातून ते तुम्ही याच्या अगोदर पाहिलं असेल तर ते काही काम त्यामध्ये राहते, एक लक्षात ठेवा। मोजमापचं काम त्यांना राहते, लक्षात ठेवा। तर एकदम शाही ड्युटी आहे महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग या भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की पगार सुद्धा 19,900 ते 63,200 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र हे नोकरीचं ठिकाण आहे। आणि या भरतीमध्ये जर आपण जागांचा जर विचार केला कोणकोणत्या विभागामध्ये किती जागा आहे, तर मी तुम्हाला सांगून देतो बा, पुणे प्रदेशमध्ये 83 जागा आहे, कोकण प्रदेश मुंबईमध्ये 559 जागा आहे, नाशिक प्रदेशमध्ये 124 जागा आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजनगर प्रदेशमध्ये 210 जागा आहे, अमरावती प्रदेशमध्ये 117 जागा ज्या की बऱ्यापैकी आहे, नागपूर प्रदेशमध्ये 110 जागा आहे। तर टोटल 903 जागा आहे महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग या भरतीमध्ये, ठीक आहे। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, आपली यामध्ये निवड कशा प्रकारे होणार आहे, तर पहा यामध्ये ग्राउंड वगैरे काही नाही, उंचीची काही अट नाही, इंटरव्ह्यू वगैरे नाही, आपलं यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे आणि पासिंग सुद्धा यामध्ये खूप कमी आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पेपर या ठिकाणी असणार आहे 13 ते 14 नोव्हेंबर 2025 रोजी आपला यामध्ये पेपर असणार आहे महाराष्ट्र शासनाचा भूमी अभिलेख विभाग या भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये आपलं सिलेक्शन जे होणार आहे पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। यामध्ये आपला पेपर घेतला जाणार आहे 200 मार्कासाठी 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेज सामान्य ज्ञानचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि त्याचबरोबर एका प्रश्नासाठी 2 गुण असणार आहे, तर 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे,
200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे आणि पेपरसाठी जो आपल्याला टाईम भेटणार आहे तर पेपरसाठी आपल्याला यामध्ये 120 मिनिटाचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे. 2 घंट्याचा टाईम पेपरसाठी आपल्याला भेटणार आहे महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग या भरतीमध्ये. यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की जाहिरातीमध्ये या ठिकाणी नमूद केलं आहे. तर यामध्ये पासिंग खूप कमी आहे, म्हणजे आपला जो पेपर या ठिकाणी असणार आहे पेपराचे आपल्याला 45% तरी मार्क्स या ठिकाणी पडले पाहिजे, जेणेकरून आपले सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस या ठिकाणी राहणार आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग या भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो आणि हे सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या. त्यावर सर्व ही जाहिरात टाकलेली आहे आणि येणाऱ्या नवनवीन जाहिरात त्यावर राहते. आणि महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग या भरतीमध्ये जे विभागामध्ये किती जागा आहे, प्रत्येक जिल्ह्यावाईज किती जागा आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. भूमी अभिलेख भरतीची ही संपूर्ण जाहिरात बघू शकता. गट क संवर्गातील सरळ सेवेनं रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात आहे. त्याचबरोबर बघू शकता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 24 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले. 13 ते 14 नोव्हेंबरला आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे. हे संपूर्ण जाहिरात तर तुम्ही जागा बघू शकता कॅटेगरी वाईज SC, ST, OBC, WS, NTV, ओपन, SBC, SBC, SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल. प्रवर्ग तुम्ही आरक्षणानुसार बघू शकता. माजी सैनिक झालं, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला, खेळाडू, अंशकालीन, समांतर आरक्षण, विहिरीत आणि एकूण जागा यामध्ये बघू शकता. पुणेमध्ये जर आपण पाहिलं तर बघू शकता SC, ST, OBC, WS, NTV, ओपन, SBC, SCBC या जागा किती आहे तर टोटल यामध्ये तुम्ही जागा बघू शकता. टोटल 83 जागा दिली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोकण प्रदेश मुंबई, तर या ठिकाणी पहा SC, ST, OBC, WS, NTV, ओपन, SBC, SCBC कॅटेगरी वाईज किती जागा रिक्त आहे तर टोटल 259 जागा यामध्ये आहे. त्यानंतर पहा तर नाशिक प्रदेशमध्ये जर आपण पाहिलं तर बघू शकता कॅटेगरी वाईज यामध्ये जागा SC, ST, OBC, WS, NTV, ओपन, SBC, SCBC सर्व कॅटेगरीसाठी, ठीक आहे. आणि टोटलच्या जागा ह्या 124 जागा नाशिकमध्ये आहे. त्यानंतरचा आहे छत्रपती संभाजी महाराज नगर प्रदेश आहे. तर या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा दिसत असेल आणि सर्वच आरक्षणानुसार जागा यामध्ये दिलेल्या आहे आणि टोटल 210 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अमरावती प्रदेशमध्ये ज्या जागा आहे तर 177 जागा आहे कॅटेगरी वाईज, तर स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर नागपूर प्रदेशमध्ये बघू शकता 110 जागा आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आणि आपलं या भरतीमध्ये बघू शकता शैक्षणिक पात्रता काय या एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता मागितलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपलं या भरतीमध्ये जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि 120 मिनिटाचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे. आणि त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंगबद्दल सुद्धा या ठिकाणी काही दिलेला नाही आहे आणि पासिंग खूप कमी यामध्ये मागितले. 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. आणि हे सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या. त्यावर हे सर्व जाहिरात आपण टाकले टेलिग्राम ग्रुपवर.